खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं। और अगर आप इस खबर को फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। माय छोटा इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। देशभक्तीपर गीत, नृत्य व विविध देखाव्यांनी विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने। जिंतूर संपादक रहीम शेख या शाळेचे मुख्याध्यापक अजमत पठाण। माय छोटा इंग्लिश स्कूल, जिंतूर येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शाळेच्या परिसरात सकाळपासूनच विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आकर्षक वेशभूषेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला। मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास जिंतूर तहसील मंडळ अधिकारी पठाण, ज्येष्ठ पत्रकार रियाज चाऊस तसेच अनीस मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती। जिंतूर तहसील मंडळ अधिकारी पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला। ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला संघर्ष, त्याग व बलिदान यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, देशप्रेम व सामाजिक जबाबदारीची भावना जोपासावी, असे मार्गदर्शन करण्यात आले। राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि विविधतेत एकता ही भारताची ताकद असून भावी पिढीने ही मूल्ये जपण्याची गरज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर नृत्य, गीते आणि विविध देखावे। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला पालक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली। लहान विद्यार्थ्यांनीही विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। त्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचा सुंदर संदेश देण्यात आला। मौलाना साद यांच्या देशभक्तीपर गीताने रंगत। यावेळी मौलाना साद यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या गीतामुळे कार्यक्रमातील देशभक्तीपूर्ण वातावरण अधिकच भारावून गेले। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग व पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या पाल्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित मान्यवर व पालकांनी कौतुक केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांना विविध देशभक्तीपर गीत, नृत्य व देखाव्यांची पूर्वतयारी करून देण्यात आली होती। विद्यार्थ्यांनीही सरावातून उत्कृष्ट सादरीकरण करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मसिरा सिद्दीकी मॅडम यांनी केले। त्यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांची माहिती देत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध पद्धतीने संचालन केले। तर अलिबा मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले। माय छोटा इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आनंददायी व संस्मरणीय ठरला। देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना जपावी, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। इसके